नमस्कार मित्रांनो, मी आहे अमोल चौगुले. नमस्कार आणि मी स्नेहा चौगुले. आम्ही दोघे मिळून तुमच्यासाठी एक कविता घेऊन येतोय जी आहे शेतकरी आणि पाखरे यांच्या आत्मीयतेवर. त्याचं पहिलं कडवं मी घेतोय. मी हुसकवायला गेलो कंसावर बसलेली पाखरं. मी हुसकवायला गेलो कंसावर बसलेली पाखरं. बाप म्हणाला टिपू दे दाणं, घरट्यात उपाशी असतील लेकरं. दाणे टिपताना एक चिमणी खूप घाई करत होती. दाणे टिपताना एक चिमणी खूप घाई करत होती. म्हणे घरट्यात सोडलेली तिची पिल्लं आई आई करत होती. बराच उशीर झाला होता आईला घरट्याबाहेर जाऊन. बराच उशीर झाला होता आईला घरट्याबाहेर जाऊन. मग मोठं पिल्लू लहान पिल्लूला सांगत होतं, आई एवढ्यात येईल खाऊ घेऊन. आई घरट्यात परतली तेव्हा तिच्या चोचेत घास होता. आई घरट्यात परतली तेव्हा तिच्या चोचेत घास होता. मग तो चिमणा उड्या मारू लागला जो कधीचा उदास होता, जो कधीचा उदास होता. आई एकेकांना घास भरवत प्रेमाने पिल्लांना सांगत होती. आई एकेकांना घास भरवत प्रेमाने पिल्लांना सांगत होती. तो शेतकरी उदार मनाचा आहे, तो शेतकरी उदार मनाचा आहे. त्याच्या प्रेमाला आपुलकीची रंगत होती, त्याच्या प्रेमाला आपुलकीची रंगत होती. धन्यवाद मित्रांनो, ही कविता तुम्ही शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल. आणि ही कविता जर तुम्हाला आवडली असेल तर या कवितेला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर जरूर करा. धन्यवाद.